नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा वर्ष 2025 इयत्ता दुसरी, विषय बुद्धिमत्ता चाचणी, घटक 1 आकलन, उपघटक 1 सूचना पालन, व्यवसाय 1। प्रश्न पहिला, अजगर हा शब्द उलट क्रमाने लिहिल्यास डावीकडून दुसरे अक्षर कोणते? विद्यार्थी मित्रांनो, या टॉपिकमध्ये आपण सूचना पालन या घटकाचा विचार करणार आहोत। आपल्याला दिलेल्या प्रश्नामध्ये जी सूचना आहे त्या सूचनेचं पालन करून आपण आपल्या उत्तरापर्यंत पोहोचणार आहोत। मग आता प्रश्न नंबर 1 मध्ये आपल्याला अजगर हा शब्द उलट क्रमाने लिहिल्यास, मग हा शब्द जर उलट क्रमाने लिहायचा असेल तर र, ग, ज आणि अ, म्हणजे आपण उजवीकडनं अ, ज, ग, र। मित्रांनो, हा शब्द उलट क्रमाने लिहिलाय र, ग, ज, अ। उलट क्रमाने लिहिल्यास डावीकडून दुसरे अक्षर, विद्यार्थी मित्रांनो, आपला उजवा हात आणि डावा हात, तर आपला डावा हात कोणता आहे तो आपण लक्षात घ्या। डावा हात म्हणजे र कडून आणि उजवी बाजू म्हणजे अ अक्षराकडून। मग आता डावीकडून दुसरं अक्षर, विद्यार्थी मित्रांनो, डावीकडून पहिलं अक्षर आहे र, डावीकडून दुसरं अक्षर आहे ग। डावीकडून दुसरं अक्षर कोणते तर ग, म्हणून पहिल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 ग। प्रश्न नंबर 2, एका जंगलात एक सांबर राहत होते या वाक्यात सर्वात जास्त अक्षरे असलेल्या शब्दामध्ये किती अक्षरे आहेत? मित्रांनो, एक वाक्य आहे, एका जंगलात एक सांबर राहत होते या वाक्यामध्ये सर्वात जास्त अक्षर असलेला शब्द। बघ, आता सगळ्यात मोठा शब्द आहे जंगलात आणि त्यामध्ये अक्षरे किती आहेत तर 1, 2, 3 आणि 4, म्हणजे सगळ्यात मोठ्या शब्दामध्ये अक्षरे 4 आहेत, म्हणून दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 4। प्रश्न नंबर 3, सरू गुणी मुलगी आहे या वाक्यात 2 अक्षरी शब्दांची संख्या किती? मित्रांनो, एक वाक्य आहे आणि या वाक्यामध्ये 2 अक्षरी शब्द किती आहेत तर सरू हा 2 अक्षरी शब्द आहे, त्यानंतर गुणी आणि त्यानंतर आहे 3 शब्द हे 2 अक्षरी आहेत। आपलं उत्तर आहे 3। तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 3। प्रश्न नंबर 4, न द आ या शब्दापासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द कोणता? मित्रांनो, न म्हणजे न वर अनुस्वार आहे नन, द आ या शब्दापासून अर्थपूर्ण शब्द तयार करायचा तर तो होईल आनंद। मग आनंद या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द, आनंद या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द आहे दुःख। विरुद्धार्थी शब्द कोणता? विरुद्धार्थी शब्द आहे दुःख, म्हणून चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 दुःख। प्रश्न नंबर 5, टपटप, सपसप, पटपट या शब्दात प हे अक्षर किती वेळा आले आहे? मित्रांनो, प अक्षर किती वेळा आलं? 1, 2, 3, 4, 5 आणि 6। 6 वेळेस प हे अक्षर आलेलं आहे, म्हणून पाचव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 6। प्रश्न नंबर 6, वळणदार या शब्दाच्या मधोमध येणारे अक्षर कोणते? मित्रांनो, वळणदार या शब्दामध्ये एकूण 5 अक्षरे आहेत आणि त्यामध्ये मधोमध येणारं अक्षर आहे न, म्हणून 6व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 न। प्रश्न नंबर 7, वर्तमानपत्र या शब्दात डावीकडील चौथे अक्षर कोणते? मित्रांनो, डावीकडचं चौथं अक्षर, डावीकडचं म्हणजे डाव्या हाताकडून चौथं अक्षर, पहिलं अक्षर आहे व, 1, 2, 3 आणि 4, चौथं अक्षर आहे न, म्हणून 7व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 न। प्रश्न नंबर 8, झाडे लावू झाडे जगवू पर्यावरणाचे रक्षण करू या ओळीमध्ये झा हे अक्षर किती वेळा आले आहे?
मित्रांनो, झा हे अक्षर किती वेळा आलं? आता झाडेमध्ये झा, त्यानंतर झाडे जगऊ मध्ये या ठिकाणी झा. झा हे अक्षर 2 वेळेस आलेलं आहे, म्हणून 8व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3, 2. प्रश्न नंबर 9. इचलकरंजी या शब्दातील कोणत्या क्रमांकाची अक्षरे घेतल्यास एका खाद्यपदार्थाचे नाव तयार होते? मित्रांनो, इचलकरंजी या शब्दामध्ये करंजी हा खाद्यपदार्थ आहे आणि याचा क्रमांक आहे बघा इचल 3 क्रमांक. या ठिकाणी क चा क्रमांक आहे 4, र चा आहे 5 आणि 6. 5, 4, 5 आणि 6 हे या क्रमांकाची अक्षरे जर आपण घेतली तर एका खाद्यपदार्थाचं नाव तयार होतं, म्हणून 9व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. प्रश्न नंबर 10. ल, त, रवा या अक्षरापासून कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होतो? मित्रांनो, या अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द तयार होतो तलवार. म्हणजे 10व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2, तलवार. प्रश्न नंबर 11. वाचन हा शब्द उलट क्रमाने लिहिल्यास कोणता शब्द तयार होतो? मित्रांनो, वाचन हा शब्द उलट क्रमाने लिहायचा म्हणजे न, च आणि वा हा शब्द तयार होतो, म्हणजे पर्याय क्रमांक 3. 11व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, न, च, वा. प्रश्न नंबर 12 व 13 साठी सूचना. गावाजवळ नदी, नदीत पाणी, तीरावर झाड, झाडावर चिमणी, चिमणी गाई, चिवचिव गाणी. प्रश्न नंबर 12. वरील ओळींमध्ये सर्वात जास्त वेळा आलेले अक्षर कोणते? मित्रांनो, आता या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 आहे नी. आता नी हे अक्षर किती वेळेस आले तर आपण या ठिकाणी बघू शकतो 1, 2, 3 आणि 4. मित्रांनो, नी हे अक्षर 4 वेळा आलं. त्यानंतर आहे झा. आता हे झा अक्षर किती वेळेस आलं तर या ठिकाणी आपण बघू शकतो 1 आणि 2. झा हे अक्षर 2 वेळेस आलेलं आहे. त्यानंतर आहे चिमणी, चिमणीमधला ची. ची हे अक्षर किती वेळेस आले तर या ठिकाणी 1, 2, 3 आणि 4. ची हे अक्षर 4 वेळेस आले आणि पर्याय क्रमांक आहे 4, व. मित्रांनो, व हे अक्षर किती वेळेस आले तर गावाजवळ या ठिकाणी व 1, त्यानंतर 2, 3, 4 आणि 5. व हे अक्षर 5 वेळेस आले. तर सर्वात जास्त वेळा आलेले अक्षर आहे पर्याय क्रमांक 4, व. म्हणून 12व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. प्रश्न नंबर 13. वरील ओळींमध्ये प्रत्येकी 4 वेळा आलेले अक्षर कोणते? 4 वेळा आलेलं अक्षर पर्याय क्रमांक 1 आहे न आणि ड. आता मित्रांनो, न हे अक्षर जर आपण या ठिकाणी बघितलं तर नदीमध्ये न आहे आणि नदीत मध्ये न आहे. न हे अक्षर या ठिकाणी 2 वेळेस आलेलं आहे. न हे अक्षर फक्त 2च वेळेस आलंय, म्हणून मित्रांनो हा पर्याय चुकीचाच असेल, कारण की न सुद्धा 4 वेळेस यायला पाहिजे, ड सुद्धा 4 वेळेस यायला पाहिजे. न जर 2च वेळेस आलेला असेल तर हा पर्याय चुकीचा असेल. पर्याय क्रमांक 2, व. मित्रांनो, व हे अक्षर जर आपण या ठिकाणी बघितलं तर गावाजवळ या ठिकाणी व 1, त्यानंतर तीरावर 2, त्यानंतर झाडावर 3, त्यानंतर चिवचिव मध्ये 4 आणि 5. व हे अक्षर 5 वेळेस आले, म्हणजे व हे अक्षर जर 5 वेळेस आलेलं असेल तर हा पर्याय सुद्धा चुकीचा आहे, कारण की व 4 वेळेस यायला पाहिजे आणि त सुद्धा 4 वेळेस यायला पाहिजे. व 5 वेळेस आलेला असेल तर हा पर्याय चुकीचा असणार. त्यानंतर पर्याय क्रमांक 3, ची आणि नी. मित्रांनो, ची हे अक्षर या ठिकाणी 1, 2, 3 आणि 4. ची हे 4 वेळेस आले. त्यानंतर नी 1, 2, 3 आणि 4. मित्रांनो, ची आणि नी हे दोनही अक्षर 4 वेळेला आलेलं आहे, म्हणून 13व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. प्रश्न नंबर 14. ळ, भा, आ या अक्षरापासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? मित्रांनो, ळ, भा, आ या अक्षरापासून तयार होणारा अर्थपूर्ण शब्द आहे आ, भा, ळ. मग आता आभाळ या शब्दाच्या समानार्थी शब्द पर्यायामध्ये कोणता दिसतोय तर पर्याय क्रमांक 4, आकाश. आभाळ या शब्दाचा समानार्थी शब्द आहे आकाश, म्हणून 14व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4, आकाश. प्रश्न नंबर 15.
त, व, क, र या अक्षरांपासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दाचा पर्याय शोधा. मित्रांनो, या अक्षरांपासून तयार होणारा अर्थपूर्ण शब्द आहे क, र व त. म्हणजे 15व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 क, र व त. प्रश्न नंबर 16. अहमदनगर या शब्दातील न या अक्षरापासून 2 अक्षरी अर्थपूर्ण किती शब्द तयार होतील? विद्यार्थी मित्रांनो, अहमदनगर या शब्दातील न या अक्षरापासून 2 अक्षरी अर्थपूर्ण शब्द तयार व्हायला पाहिजे. पहिला शब्द तयार होतो न या अक्षरापासून, तो म्हणजे नर. आणि दुसरा अर्थपूर्ण शब्द तयार होतो नग. 2 अर्थपूर्ण शब्द तयार होतात. म्हणून 16व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 2. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी सूचना पालन हा व्यवसाय संपलेला आहे. पुढचा व्यवसाय आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.